श्रोते हो नमस्कार. आज श्रवण करूया श्री स्वामी चरित्र सारामृत दुसरा अध्याय. श्री गणेशाय नमः. कामना धरून जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती. तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत असे. नृसिंह सरस्वती प्रकट झाले अगणित पापी तारिले. कर्दळी वनी गुप्त जहाले गुरुचरित्री ती कथा. पुढे लोकोद्धारा कारणे भाग पडले प्रकट होणे. धुंडिली भूत पट्टणे तेची स्वामी येतिवर्य. स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा. परी तिज विषयी शंका मना माझी येत असे. गुरुराज गुप्त झाले स्वामी रूपे प्रगटले. त्याचे शक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची. ते केवळ अनादि सिद्ध खुंटला येथे पत्रिकावाद. लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे जाहले. अक्कलकोठा माझारी राचापा मोदी याचे घरी. बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुनी दर्शनाचा. पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की. त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा एके हरी. दोघासी बैसवोनी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण. पाहोनी समर्थांचे तेज उभयतांसी वाटले चोज. साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी. स्वामींनी हास्यवदन करुनी उत्तर दिले तया लागोनी. आम्ही कर्दळी वनातुनी प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर. दुसरी नगरे देखिली अपूर्व. बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर. हिंडोलो तीर्थे समग्र 80 हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहजगती पातलो गोदा तटाकाप्रती. जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरी स्नान स्थळे पाहिली परमपावन. काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो. येऊनी या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो. तेथोनी स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहोळ. देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे तेथून या जाहले. तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत. ऐसे आमुचे सकल वृत असे मुळापासून. ऐकोनी ऐशी वाणी उभयता संतोषले मनी. मग स्वामी आज्ञा घेऊन गेले उठून उभयता. 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजेती. परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली. सदावास अरण्यात बहुधा न येती गावात. जरी आली या क्वचित गलिच्छ जागी बैसती. कोणी काही आणूनी देती तेची महाराज भक्षिती. क्षणेक राहुनी मागुती अरण्यात जाती उठवणी. वेडा बोवा तया प्रती गावातील लोक म्हणती. कोणीही अज्ञाने नेणती परब्रह्म रूप हे. त्या समयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर. तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी जाहला. ते जाणोनी अंतरखुण स्वामींसी मानिती ईश्वरा समान. परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखिती. दर्शना येता दिगंबर लीला विग्रही यतिवर्य. कंबरेवरी ठेवून कर दर्शन देती तयासी. अमृता समान पुढे कथा ऐकता पावन श्रोता वक्ता. स्वामी समर्थ वदविता ज्याची सत्ता सर्वत्र. अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर. मुक्त करुनी श्रवणद्वार प्राशन करा श्रोते हो. तुम्ही नसावा येथे वीट. सर्वदा सेवावे अकंठ. भवभयांचे अरिष्ठ तेणे चुके विष्णू म्हणे. स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. आनंदे भक्त परिसोत द्वितीयोऽध्याय गूढः. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोऽध्यायः. श्रीरस्तु शुभम अस्तु.